श्री जगमाता रावळी या टीमला. बघूया आता दोन बॅटर कशा पद्धतीने खेळ करतील. महत्वपूर्ण सामना आहे. एका बाजूला घरच्या मैदानावर सातत्याने सराव करणारे खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला सफाळे परिसरातील नामवंत संघ. दॅट्स अ बिग मॅच मोठा मॅच. जसं तुम्ही उल्लेख केला, या घरच्या मैदानावरती श्री जागमाता रावलेचा संघ खेळणार आहेत आणि सफाळे परिसरातला एक टॉप क्लास संघ जर पाहिलं तर NCC सफाळे या टीमकडे पाहिलं जातं. त्याच्यामुळे दोन तुल्यबल म्हणजे समान ताकदीचे संघ ज्यावेळेला मैदानावरती येतात ना, प्रेक्षक देखील अशा सामन्या पाहण्यासाठी आवर्जून आलेले असतात. कारण मागचे 1-2 सामने जे एकतर्फी झालेत त्याच्यामुळे त्यांना देखील थोडासा निराशपणा आलाय. आता तेही तयार आहेत की आता दोन मोठ्या संघांमधली लढत जी मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. दोन्ही कॅप्टननं म्हटलं होतं, एकाने म्हटलं होतं कमी धावांवरती रोखणार, दुसऱ्यानं म्हटलं इतक्या रन करणार कदाचित त्या विजयासाठी पुरेशा ठरू शकतील. नील किनी आणि हार्दिक अशी जोडी मैदानावरती आणि पहिले षटक हाताळण्यासाठी तेजस. असं निहिल स्ट्राईक इनकडे आहे. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. फुल टॉस बॉल स्लॉक केला ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने. वन बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धाबा 4. AB ग्रुप ट्रॉफी चौकार. थँक्यू. स्वीप केला होता. वेगवान गोलंदाजाला स्वीप करणं सोपं नाही आहे, पण लेथला लवकर पिक केलं होतं, लवकर ओळखलं होतं टप्प्याला. आता उजव्या शेच्या बाहेर कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केला आहे. डीप एक एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला होता. हार्दिक जसा इथून धावला होता ना, बाकीच्याने आवाज दिला होता, भावा ये 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 परत ये, मागे ये थोडासा. कारण आता इन्व्हॉल्वमेंट आहे, प्रत्येकाची इन्व्हॉल्वमेंट आहे. अगदी मैदानाच्या बाहेर आहेत पण मैदानाच्या आत. बाई तण इकडे आहे पण मन आतमध्ये घुसलंय. धाफलकावरती 5. जास्त धगधग ही त्यांच्या समर्थकांचीच असतं. खेळाडूंवर प्रेशर कमी असतो, प्रेशर जास्त त्यांच्या डगआउट्स मध्ये असतो, त्यांच्या चाहत्यांवर असतो. एक धाव मिळाली. धावसंख्या झाली आहे ती 5. सुरुवात तर चांगली झाली. दमदार सुरुवात करावीच लागेल. ओ हेच लागलंय आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. जरी जेल ड्रॉप झाला असला तरी उमेशने चांगली वापसी करून दिलं. तुषार यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये होत आहे. चांगला एफर्ट बघायला मिळाला. एक धाव मिळाली. धावसंख्या 6. बघा रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल, कदाचित तो कॅच जो त्यांच्या दिशेने आला होता ना, बॉडी थोडीशी बघा ड्राईव्ह केला तो. जर बघितला आउटसाइड एज तर किपर थोडेसे वन साइड झाले होते. त्या चेंडूवरती नाही गेले, उजव्या स्टीला नाही गेलं. त्याच्यामुळे तो झेल जो क्रिएट झाला होता एक मोमेंट तो मिस झालाय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला चेंडू. चला जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येतील फील्ड करतील. एक धाव. हे दोन खेळाडू असे भाई उंगली देगे तर हात खीच देंगे भाई. एकदा तुम्ही थोडेसे बोट दिले तर अख्खा हात केसील. असं रनिंग बिटवीन द विकेट आहे. 2 धावा चेंडूवरती. पूर्ण 2 धावांनी धाफलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोचलाय तो आता 8 धावा. मैदान ओळखीचं आहे आणि खरं तर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. एक छोटीशी चूक सुद्धा लक्षात घेऊन धाबा लगेचच पूर्ण करतात हे दोन्ही बॅटर. ओव्हर पिच बॉल. फॉलिंग स्वीपचा फटका. वजनदार फटका. वजन दिलं गुडघ्याच्या वाटीला. चेंडूला पाठवलं प्रेक्षकांच्या भेटीला. सिक्सर. थँक्यू. हा फटका बघा, पुन्हा एकदा फटका बघा. कित्येकांना वाटला झोपून मारलाय. झोपून नाही भावांनो, हा मॅच मध्ये अगदी झोकून मारलाय. मॅच मध्ये झोकल्यात ते, झोकून दिले स्वतःला मॅच मध्ये. त्यांना माहिती आहे हा मॅच किती महत्वाचा आहे. हा मॅच किती महत्वाचा आहे. इम्पॉर्टंट काय या मॅचचं. फुलटॉस बॉल स्वीप करायचा होता चेंडू पाठीमागे शॉर्ट टर्म रिझर्व मध्ये. नो बॉलचा इशारा येतोय. कमरेच्या वर होता. फुलटॉस बॉल होता. जास्त जोरात नाही खेळलाय. दिशा द्यायची होती फक्त. स्कूप करायचं होतं. या धावांनी धाफलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोचलाय तो आता 16. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 16 धावा. फ्री हिट आहे. पंचांचा हात डोक्यावरून फिरताना म्हणजे फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पडणारा चेंडू आहे फ्री हिट. ऑफ स्टंपवर थोडासा क्रॉस झाला. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडूला वळवलं. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. फ्री हिट होता. मुक्त संचार केलं गेलंय. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात धाव फलकावर. बिनबाद नाबाद जिंदाबाद 17.
धावा धापलकावरती 17, नील केणी खेळतात 14 वरती, हार्दिक खेळतात 2 वरती आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतील अमर. अमर गोलंदाजी मार्गावर चांगली क्लॅरिटी पाहायला मिळतोय आपल्याला प्रिन्स मूवीज या युट्यूब वाहिनीची. आता हार्दिक हा खेळाडू स्ट्रायकिंग कडे असेल. पाहूया आता अमर कशी सुरुवात करतोय. एका बाजूला अमर आणि दुसऱ्या बाजूला हार्दिक. दॅट्स अ बॅटल. बॅटल आहे मैदानावरती. बॅटल मैदानावरती सुरू आहे. प्लॅन मिस, स्विंग अँड मिस. बॅट स्विंग जोरात होती. खेळायचं तर टार्गेट केलं होतं त्या मिड विकेटला. बघा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, टार्गेट केलं होतं, बॅट त्याच दिशेला गेली होती, चेंडू पडला, यष्टीच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉलची सांगता होत असताना सुरुवात चांगली केली अमरनं. गोलंदाजी चांगली झाली तरच त्या ठिकाणी मजा येऊ शकतं आणि विकेट तर पाहिजे. सध्या तरी चांगली सलामी दोन्ही बॅटरने मिळून दिली. धावसंख्या धावपळकर आहे ती 17 धावा. पुढचा बॉल. ओ हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा, अचानकपणे जास्त उसळी घेणारा बॉल होता. स्क्वेअर ऑफ द विकेट कळताना शॉर्ट सिलेक्शन करता आला नाही बॅटरला. हा डॉट बॉल. बॉडी वेट झालं नाही तितकं कदाचित. जो बॉडी वेट ट्रान्सफर व्हायला होता पाठच्या पायावरती तो झाला नाहीये. डॉट बॉल आहे. अमर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. मॅचमध्ये टीमला आणून घेण्याचा प्रयत्न करतोय. अमरला तेच करायचं आहे. टीमला कमबॅक करून द्यायचं आहे. मॅचमध्ये आणून द्यायचं आहे पुन्हा एकदा. अमरला तेच करायचं आहे. या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये रन गेल्यात, पहिल्या षटकामध्ये रन गेल्यात 17 गेल्यात. पहिले 3 बॉल डॉट डॉट डॉट. म्हणूनच आपण नेहमीच म्हणत असतो की 17 याच आकड्यावर बरोबर खतरा काय येतोय. 3 चेंडू डॉट टाकलेत आणि आता खतरा येऊ शकतोय, कारण इथे चुकी करण्याची संभावना आहे. कारण धावा मिळाल्या नाहीत मागच्या 3 चेंडूवर. 14 वर खेळतायत नेहिल किनी, हार्दिक खेळतायत 2 वर. पुढचा बॉल टाकण्याकरता अमर तयार. वेगवान गोलंदाज. फुल पिच बॉल आणि या चेंडूला स्वीपर कव्हर रिझन मध्ये ट्रॅव्हलय. भन्नाट वेगाने पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धाबा 4. AB ग्रुप ट्रॉफी चौकार. करणार, कारण कचरा नाही घेतला तर नाही मिळणार ना बाई. नो रिक्स नो रिवार्ड. रिवार्ड पाहिजे तर रिक्स घ्यावीच लागणार. स्टेट डाऊन द ग्राउंड. षटकार. जात आहेत आणि खऱ्या अर्थात सर्वात सुरक्षित जागेवर हा चेंडूला नेऊन ठेवलं बॅटरने. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धाबा झालं 27. पुढचा बॉल. ओ पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह इन दी एअर. टावरिंग सिक्सर. व्हॉट अ बॅटिंग. सरळ बॅटचा वापर केलाय. थँक्यू. ज्या हार्दिक वरती पहिले 3 डॉट बॉल आले काही जण बघत होते, त्यांच्या क्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करत होते, त्यानं आपल्या बॅटनं उत्तर दिले. हार्दिकनं हार्ड हिटिंग त्यानं केले. बरेच जण सांगतात अपना टाइम आएगा. हार्दिक काय सांगतोय? अपना टाइम अपुनी लाएगा. हार्दिकनं तेच सांगितले, अपना टाइम अपुनी लाएगा. या षटकारानं धापलकावरती वाढ. 2 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा धापलकावरती आहेत. मॅच कसा बदलतो बघा. क्षणाक्षणाला बदलणारा आणि क्षणाक्षणाला प्रत्येकाला आनंद देणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. 16.50च्या सरासरीने 33 धावा. पहिले 3 बॉल डॉट, नंतर 3 चेंडूंवर गुड शॉट. अप्रतिम फटकेबाजी निहिल किनी आणि हार्दिक या बॅटरची. 33 धावा. बिनबाद नाबाद अशी भागीदारी. आता हे महाराज बनतात या खेळपट्टीचे, कारण घरचं मैदान आणि घरच्या मैदानावर दहशत धमाका आपलाच पाहिजे. आपलाच पाहिजे बाई. या गावात ते आम्ही आहोत. ये गाव मेरा है और मैं इस गाव का. ते सांगणारा अस्वीचिटचा
चौकार. भाग्य सुद्धा साथ देतं बॅटिंग करणाऱ्या टीमला. बिल्कुल सिद्धू बाजी कहते हैं, भाई नसीब मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. तसा आहे ते बाबा. फॉर्च्यून फेवर द ब्रेव. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. जसा निहिल धावला होता ना, फक्त एकटा निहिल किनी नाही धावला, कित्येकांच्या अपेक्षा धावल्या होत्या, त्याच्या पाठीमागे धावल्या होत्या. आता या क्षणाला एनसीसी सपाल्याला विकेट पाहिजे. तो विकेट नाही आला तर हा 38 कधी 58 होईल, कधी 68 होईल हा सांगता येणार नाही. रोहन तेच प्रयत्न करतोय. रोहनला माहिती आहे हा जो क्षण आहे हा नाजूक क्षण आहे मॅचचा. अगदी नाजूक क्षण आहेत. हा जो मोमेंट आला, या मोमेंटला तुम्हाला कॅच करायचा आहे, या मोमेंटला आपल्या बाजूला झुकवायचं आहे. याच मोमेंटला स्लो टाकला होता, वेगात कमी व बदल केला होता. 2.3 षटकांचा खेळ, 15 बॉलचा खेळ झालाय, 15चा बाकी आहे. 38च्या डबल केलं तर 76 होतात. आता 76, 66 की 56 किती स्कोर होणार? यस, अंदाज तर आपण बांधू शकत नाही, परंतु असं वाटते की 65च्या आसपास धावपळ जाऊ शकतो. हाफ ट्रॅकर होता, बॅटरला ओळखलं, त्याच्यानंतर कृती गोलंदाजाची पाहायला मिळाली. गुड बॉल. यावेळेला एक धाव मिळाली. लेग बायचा इशारा. एका अतिरिक्त धाबेची धाव संख्येत बदल झालाय. धावा झालेल्या आहेत त्या 39, 39 विदाउट लॉस. 39 धावा धावफलकावरती. एक चांगला उल्लेख तुम्ही केला. क्रिकेटमध्ये अंदाज वर्तवणं भरपूर म्हणजे लवकर सांगणं थोडंसं धोक्याचं असतं किंवा बाकीत वर्तवणं शक्य नसतं. पण बघूया अंदाज काय. पुन्हा एकदा उंगली को किया टेढ़ा है मगर मेरा है कुरकुरे, यही कहता है. चेंडू गेला आहे थर्ड मॅन रिझर्व मध्ये. चौकार. काय चांगला पुन्हा मनमुराद फलंदाजी करताना बॅटर आपले इरादे स्पष्ट करतायत. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पुन्हा एकदा वाढताना, धावसंख्या फुलताना, धावसंख्येला गती मिळताना धाबा लागल्या जातात. 43, 43. नाबाद अशी भागीदारी महाराज बनलेत. सत्ता आता बदलायला पाहिजे आणि म्हणतात ना की सत्ता जर वेळेनुसार बदलली नाही तर तिचं रूपांतर हुकुमशाहीमध्ये होतं. सध्या हुकुमशाही चाललंय बॅटरची आणि त्याकरता काहीतरी रणनीती आखावी लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. स्लो ओव्हर वन. फॉरवर्ड डिफेन्स केलाय. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एक धाव मिळाली. दोन्ही बॅटरमध्ये चांगला संपर्क आहे, चांगला सामंजस्यपणा आहे. यस, नो अँड वेट याचा चांगला अंदाज वर्तवला जातोय. दोघेही एकमेकाला समजून घेत आहेत. एकच धाव मिळाली. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जातात. 44 नाबाद. 44 धावांची भागीदारी. एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं करूया आपण AB ग्रुप ट्रॉफी 2026 मध्ये सहर्ष स्वागत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 44 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या, दुसऱ्यामध्ये 16 आल्या, मागच्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. मागच्या थोडासा आलेख खाली आलाय. जो थोडासा आलेख खाली आला ना, जर आपण हा ग्राफिक बघितला तरी लाईन थोडी खाली आले, पण खाली आलेली 2 पावलं मागे येतो ना त्यावेळेला मोठी झेप घेण्यासाठी येतो. आता बघूया तो खाली आलेला आलेख पुन्हा एकदा वर जाईल की आलेला खाली आलेख पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करून देईल. तेजस गोलंदाजी समोर नील. आलेख जो खाली आलाय त्याच्याने दबाव वाढला होता, प्रेशर वाढला होता आणि प्रेशर मध्ये आलाय विकेट. दॅट्स अ बिग विकेट. जोर का झटका लागलाय जोरात. फलंदाज बाद.
असताना हा मोठा अपघात झालाय. चांगला झेल टिपलाय स्कोरलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने. गुड कॅच. एक गडी बाद. धावसंख्या धावफलक 44. नवीन बॅटर खेळण्याकरता मैदानाच्या आतमध्ये गेलाय. साहिल मागच्या मॅचचा हिरो होता. 2 षटकात 9 धावा खर्च केला, 3 विकेट्स मिळवल्या होत्या. हे घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावर त्यांना या ठिकाणी चांगला खेळ करावाच लागेल, कारण मोठ्या संख्येने त्यांच्या टीमचा पाठिंबा, त्यांच्या टीमला पाठिंबा देण्याकरता समर्थक उपस्थित आहेत. पुढचा बॉल पुढे येऊन कायचा होता. चाबूक फटका खेळण्याच्या तयारीत होते. साहिल हा बॅटर या ठिकाणी मिस करतो या चेंडूला. डॉट बॉल. नाही, थोडंसं लवकर रिएक्ट केलं होतं आणि ते ओळखलं होतं ते गोलंदाजानं. बघा वेगवान जसं पाहिलं, थोडंसं लांब रेंज पासून दूर ठेवलं. डॉट बॉलची सांगता होत असताना तेजस पुन्हा एकदा फटका खेळायचा होता. उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू ट्रॅक करून खेळायचा होता. मिड विकेटवरून क्षेत्ररक्षकाला 1 धावा या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केले गेल्यात. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न होता 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या पहिल्या 3 चेंडूचा खेळ पाहिला तर 3 चेंडूवरती फक्त 2 धावा आल्यात. स्कोर जाऊन पोहोचला 46. दबाव विकेट गेल्यानंतर जो आलाय आणि दबावामधून आता बाहेरच पडावं लागेल, कारण जी फटकेबाजी अगोदर निहिल या बॅटरने केली, हार्दिक करतोय. कोणताही प्रकारचा दबाव न घेताना त्यांना चांगला खेळ करावा लागेल. धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 46 धाबा. षटकातील पुढचा बॉल असेल तेजसचा. साहिल करता हाफ ट्रॅकर उडवला या चेंडूला. गोईंग अँड गॉन. सिक्सर. बाहेर होता. फटका खेळला जो प्रोटेक्शन लावले बरोबर. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकाच धाव्या चेंडूवरती पूर्ण केले गेले. एका धाव्यावरती समाधान मानावं लागले. 53 धावा धापलकावरती आहेत. या षटकामध्ये आल्या आतापर्यंत 9 धावा. जो काल होता ना 17, 16, 11, 9 वरती आलाय. शेवटचा बॉल बाकी आहे आणि मला असं वाटतं की 70च्या आसपास धावपळक जाईल. समाधान हा माणसाच्या आयुष्यामधील एक महत्वपूर्ण शब्द आहे. चर्चा आपण त्याची सुद्धा करणार आहोत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. ओ गुड बॉल. वाईड यॉर्करचा मारा ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडूला ठेवलंय. हा डॉट बॉल खाली राहणारा चेंडू आहे आणि याच डॉट बॉलच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 4 सुद्धा समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर श्री जागमाता रावळे टीमची धावसंख्या 1 गडी बाद 53. समाधान मानलंय असेल त्याने. गरजेपेक्षा जे जास्त मिळतंय त्याला नशीब म्हणतायत. सर्व काही असून जे रडवतंय त्याला दुर्दैव म्हणतायत आणि थोडं कमी असून जे आनंद देतंय त्याला समाधान म्हणतायत. इथे समाधानी आहेत. बघा ना, त्यांच्या खेमामध्ये डगआउट्समध्ये सुद्धा चांगलं खुशी दिसतंय. आनंदित आहेत सर्व खेळाडू. समर्थक सुद्धा आनंदित आहेत. 53 वर 1 गडी बाद. नक्की समाधान महत्वाचं है. करे जिंदगी बहुत कुछ सिखाती है. कभी हंसाती तो कभी रुलाती भी है, लेकिन जो हर हाल में खुश रहते हैं दोस्तों, जिंदगी उन्हीं के आगे सर झुकाती है. तसा आहे. काल एक बघा खाली आलाय थोडासा 17, 16, 11, 9 वरती आलाय. 53 धावा धापलकावरती आहेत. याच क्रमाने जर पुढे गेलं तर इथून प्रोजेक्टेड स्कोर काय दाखवतोय 67 दाखवतोय. याच क्रमाने याच वेगाने गेलं तर आता त्या 76 उलटे झाल्यात. आपण 76 मोजल्या होत्या. आता शेवटचा आहे. वॅगन व्हील दाखवण्याचा प्रयत्न, फील्ड पोझिशन दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता. पहिला बॉल डॉट बॉल. याच्या अगोदर फील्ड पोझिशन देखील दाखवली ती. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर, 2 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला, डीप एक्स्ट्रा कव्हरला, लॉंग ऑफला, लॉंग ऑनला, डीप मिड विकेट आणि 1 क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगला. साहिलचे प्रयत्न होत आहेत. हे सर्व काही पाहिलं त्याने आणि हे सर्व पाहिल्यानंतर मोठ्या फटका खेळण्याकरताच तो उत्सुक आहे. हा डॉट बॉल टाकला गेलाय. धावसंख्या धावफलकावर 4.1 बॉलच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 53. हे बॅक अँड बेल दाखवलं गेलं. फिल्डर कुठे कुठे टाकलेत
इम्पॅक्ट इन लाईन. खळबळटापाच्या चेंडूला काढायचं होतं खोदून. इथे विकेट मिळाली गोलंदाजाला. सुनीत या स्लॉग ओव्हर मध्ये कामी येतोय. विकेट डाऊन, गॉन. थँक्यू. लाख मोलाची स्पर्धा LBW बघा. परफेक्ट पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन आणि समोर जाऊन यष्ट्याला लागतो. विकेट टिकी नाही. परफेक्ट प्रिन्स मोही अगदी योग्य बरोबर टेलिकास्ट केलं जात आहे. जसं तुम्ही उल्लेख केला होता बाबा, फटका खेळायचा होता खोदून, पण बॉलरने काढले बरोबर त्यांना शोधून. परफेक्ट शोधून त्यांना काढलंय आणि विकेट गेलाय. या मागच्या जर 8-10 चेंडूचा खेळ पाहिला तर कदाचित तो क्रम आहे ना, जसं मी सांगतोय खाली आला. का? कारण जितकी स्ट्राईक बदलते तसा फलंदाज बाद होऊन जातोय. सध्या 10 फलकावरती धावा, 2 गडी बाद, 53. गोलंदाजी मागच्या 5 ते 6 चेंडूंमध्ये खूपच चांगली झालं. 53 वर 2 गडी बाद. 2 षटकांचा खेळ जर झाला होता त्यावेळेला, पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळ होता. 2 षटकांचा खेळ झाला होता ना त्यावेळेला 33 होत्या. आणि आता जर पाहिलं तर मागच्या 9 म्हणजे जवळपास 15 बॉलचा खेळ झालाय. त्या 15 बॉलमध्ये फक्त 20 धावा आल्यात. अगदी बरोबर. आणि म्हणतात ना की आयुष्य म्हणजेच पत्त्यांचा खेळ आहे. चांगले पत्ते मिळणे आपल्या हातामध्ये नसतं, परंतु आलेल्या पत्त्यांवर आपला योग्य डाव मांडल्यानंतर आपल्याला यश मिळतं. इथे सुद्धा येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर आपला योग्य डाव मांडायला पाहिजे बॅटरने. या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पॉवर दिली होती. एक्स्ट्रा 2 धाव मिळतील बॅटरला. 2 धाव मिळतात. तिसरी धाव घेण्याची इच्छा व्यक्त केली होती बॅटरने आणि ह्याच बरोबर हा मोठा अपघात झालाय. विकेट डाऊन. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 55. गडीबाद झाले 3 गडीबाद, 55 धावा. थँक्यू. आपण पुन्हा एकदा ते कॅल्क्युलेशन करतोय की काय घडलं होतं. हार्दिक ऑन फॉर्म मध्ये होते, पण बऱ्याच वेळेला ऑनस्ट्राईकला उभे राहिले. त्यांना संधी देणं गरजेचं होतं. आता स्ट्राईक त्यांना पाहिजे होती आणि स्ट्राईक देण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला आपली विकेट सॅक्रिफाईस करावं लागते, जावं लागतं. आता ही गोष्ट फलंदाजाला कळायला हवी की आपला जो साथीदार, आपला जोडीदार जो फॉर्ममध्ये आहे त्याला स्ट्राईक द्यायचे आहेत. आता प्रत्येकजण काय जातो, लीड रोलमध्ये जातो, मुख्य भूमिकेमध्ये जातो. सपोर्टिंग रोलमध्ये जायला कोण तयारच नाहीये. ते डेव्हिड धवनवाला गाणं होतं ना वरुण धवनचं, भाई तेरा ध्यान किधर आहे, तेरा हिरो इधर आहे. हिरो त्या एंडला होता, आता हिरो या एंडला आलाय. 18 वरती बॅटिंग करतोय. शेवटचे 2 बॉल आहेत, शेवटचे लास्ट 2 डिलिव्हरी. हार्दिक ऑन स्ट्राईक. हिरो त्या बाजूला होता, हिरो या बाजूला आलाय. फटा पोस्टर निकला हिरो आणि त्यानं ठोकलाय षटकार. घेतला. काल सुद्धा म्हटलं की आयुष्यामध्ये भरपूर काही बदल झालेत, क्रिकेटमध्ये बदल झालेत. दॅट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटर सुद्धा पुढे गेला होता आणि चेंडू खाली राहणारा होता. हे तुम्ही बघू शकताय रिप्ले मध्ये. षटकार तर आलाय. षटकाराच्या मदतीने धावपळक आपण बघूया. धावा झाले ते 61. आणि म्हणूनच ते मला सातत्याने आठवतंय की माणसांवर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला. त्या विश्वासावर सुद्धा आघात झाला तेव्हा कुलपाचा जन्म झाला. मग कुणाचाच कुणावर विश्वास नाही राहिला तेव्हा CCTVचा जन्म झाला. आणि क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच आहे ना. दोन्ही टीमचा एकमेकांवर विश्वास नाही राहिला म्हणून पंचांचा जन्म झाला. आणि पंचांवर दोन्ही टीमचा विश्वास नाही राहिला तेव्हा DRSचा जन्म झाला. फुल पिच बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकलाय. त्याचा फायदा उचलताना 2 धाव मिळतील बॅटरला की काय. 2 धावा मिळाल्या, परंतु काय घडलंय. 2 धाव मिळत आहेत परंतु काय, विकेट तर झालाय. रन आउटच्या स्वरूपात बॅटर हार्दिक परततोय. आणि आता 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांचा खेळ संपताना धावा दाखलवरती 64 करायचे आहेत. मागचा मॅच पण असत होता. मागचा मॅच पण 64 वाला होता. 64 वाला होता. हा देखील मॅच तसा आहे. 64 करायचे आहेत. मॅचला मजा येणार, कारण दोन्ही बाजूला तितकी ताकद आहे, तितकी क्षमता आहे. आता तुम्ही जसा विश्वासाचा उल्लेख केलाय, आता कोण कोणावरती विश्वास दाखवणार आणि कोण विश्वासात सार्थ ठरणार. कारण आपला पण आपल्यावरती विश्वास नसतो. कधी कधी मोबाईल चार्जिंगला लागतो ना, 4 वेळा बघतो बाबा चार्जिंग होतोय का नाही होतंय. असा आता खेळ सध्या चाललाय. त्याकरता बघूया कोण विश्वास दाखवणार,
कोण विश्वासाला सार्थ ठरणार आणि कोण विश्वास गमावणार आहेत. 30 बॉल आणि 30 मध्ये करायचे त्या 64. हे आमचे दादा अजय माधवराव गावड स्टँड मध्ये हे प्रेक्षक राजा आहेत. कोणी हाताचे घडी करून आहेत, काही चिंता असेल विचार करतात, प्रत्येक जण विचार करतात, आपण सुद्धा विचार करतोय. धावसंख्या धावपळकावर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 63 धावा 64 धावसंख्येचा पाठलाग कसं काय केलं जाईल याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता माझ्या समोर जुडले जातील महाराष्ट्रातील नामवंत समालोचक, शेरो शायरींचा खजिना अशा आमच्या अजित नाना. वळूया मॅचकडे. टार्गेट सेट केले गेले आपण बघतोय. उत्कृष्ट कॅमेरा वर्क 64चं टार्गेट. मागच्या मॅचमध्ये सुद्धा 64चं टार्गेट होतं. याही मॅचमध्ये 64 धावांचं टार्गेट आहे. सध्या प्रत्येक जणांच्या हातामध्ये मोबाईल आपल्याला बघायला मिळतोय. आणि पहिला माणूस झोपला ना की शरीराला कसा आराम मिळायचा, तसं आता माणूस झोपला की मोबाईल आराम मिळतो. पर मोबाईल वापरतायत परंतु मोबाईलचा फुल फॉर्म माहित आहे का प्रत्येकाला? प्रत्येक गोष्ट एम म्हणजे मॉडिफाईड, ओ म्हणजे ऑपरेशन मोबाईल, बी म्हणजे बाईट, आय म्हणजे इंट्रिगेट, एल म्हणजे लिमिटेड, ए म्हणजेच एनर्जी. अशा प्रकारचा फुल फॉर्म आहे त्या मोबाईलचा. प्रत्येकजण वापरतो परंतु मला वाटते की 90% लोकांना हे ठाऊक नसेल की त्याचा फुल फॉर्म काय आहे. बरेच जण विचार करतात की मोबाईल आपण वापरतो, काम झालं बस, त्याचा अर्थ किंवा त्या वस्तूचं नाव किंवा त्याचा पूर्ण अर्थ तेवढं लक्ष कोणी जास्त देत नाही. मोबाईलने पुरुषांना बैल बनवलंय. मोबाईल आता त्याच्याबद्दल तेवढीशी मला माहिती नाहीये. जास्तीत जास्त वर्क त्यांचा मोबाईलवरच होतं असं प्रत्येकाचं. नो डाऊट एक मजाची हसी मजाक या ठिकाणी करतोय आपण. चला बघूया मॅचकडे. 64 टार्गेट सेट केले गेले घरच्या मैदानावरती. आपण श्री जागमाता रावळे संघाला बघितलंय. आता NCC सफाळे संघाचे 2 शिलेदार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. विनायक उर्फ बाबू आणि त्यांच्या समवेत तेजस ही जोडी तयार झाले. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण साहिलला बघतोय. साहिल चापके गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळणार आहे. एक अभूतपूर्व टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, एक उच्च कोटीची क्रीडा स्पर्धा आपण श्री जागमाता रावळेच्या या भव्य प्रांगणामध्ये बघतोय. आजचं बॅटल क्वालिफायर मॅच खेळण्यासाठी कोण संघ, कुठला संघ सज्ज होणार, त्यासाठी सर्वांच्या नजरा या मॅचकडे लागल्यात. देऊया बेस्ट ऑफ लक आणि वळूया मॅचकडे. साहिल पहिला चेंडू घेऊन. पलटॉस होता, हळूवारपणे फक्त दिशा दिली ऑन ड्राईव्हच्या रूपानं. कौकॉर्नरला चेंडू ट्रॅव्हल होतोय, सिंगल कंप्लीट झाली. स्टार्ट होतोय स्कोर कार्डवरती NCC सफाळे संघाचा. सुरुवात तर चांगलीच करावी लागेल. पहिल्या चेंडूवर साहिलने 1 धाव दिली. विनायक पाटीलने आपलं खातं उघडलं. मागच्या मॅचमध्ये 14 बॉलमध्ये 29 धावा बनवल्या होत्या. मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता विनायक पाटील बाबू या खेळाडूला. किरण गुरुद्वान याचे सुद्धा विस्फोटक खेळ आपण बघितले. 4 षटकार किरणने ठोकले होते, परंतु मोक्याच्या क्षणाला गरज असताना ज्या धावा बनवल्या होत्या 29, आणि ते बघूनच मॅन ऑफ द मॅचचा किताब हा दिला होता विनायक पाटील या खेळाडूला.
साहिल तयार. आणि मागच्या मॅचचे हिरो सुद्धा आहेत साहिल. म्हणजे जसं वर्णन आपण मॅन ऑफ द मॅचचं केलं तसे दोन्ही जे खेळाडू आहेत ते इन ॲक्शन बघायला मिळतात. आता तेजस स्ट्राईक इन कडे. ओहो, नो बॉल नो बॉल. पंचांपेक्षा मला वाटतं डगआउट्स मध्ये जास्त लवकर माहिती मिळते की नो बॉल आहे. नो बॉलचा इशारा. फ्री हिट. धावसंख्या 9+1 ने वाढते आणि पोहोचते ती म्हणजेच 3 वरती. निश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट आहे. प्रत्येक जण आपलं कौशल्य जे तुम्ही आत्मसात केले ते दाखवण्यासाठी एक भव्य व्यासपीठ जे मिळाले त्याचा फायदा घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. आकर्षक ट्रॉफीज आमच्या मुख्य मंचाच्या समोर आपण बघतोय आणि त्याला टच करण्यासाठी तुम्हाला सातत्याने जिंकावं लागणार आहे. आणखीन चुकीचा चेंडू या ठिकाणी हाताळला होता परंतु लक फॅक्टर साईल आणि श्री जागमाता रावळे संघाचं चांगलं राहिलंय की चेंडू हा जर बिहाइंड विकेट गेला असता, लॉंग लेग रिझनमध्ये गेला असता, डीप बॅकवर्ड टच स्क्वेअर लेगला गेला असता, चौकार आला असता. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 4 वरती विदाउट लॉस. आपण बघतो एक उच्च दर्जाची एक जबरदस्त मॅच. विनायक पाटील होता. फ्री हिटचा फायदा उचलायचा होता त्याला परंतु टायमिंग जुळून आलं नव्हतं. धावसंख्या धावफलकावर 4. ओ बघितलं तर आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅटिंग क्रीज जवळून जाणारा चेंडू आहे. पंचांकडे बघत बसले. शंका आशंका निर्माण झाले. DRS ची मागणी केलं बॅटिंग करणाऱ्या टीमनं. एक DRS आहे दोन्ही टीमला. एक बिमर करता आणि वाईट करता. तिसरे पंच म्हणून जतीन भुया सरांना आपण बघतायत. कल्याण येथून ते बिलॉंग करत आहेत. शाहिद मोमीन, नदीम शाह हे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. दॅट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह सक्सेस. DRS या ठिकाणी सक्सेस झालाय बघा. म्हणजेच पंच सुद्धा कुठल्या टीमच्या बाजूने नाही. समोरून जे त्यांना दिसलंय कंट्रोल रूम मध्ये लगेच तो निर्णय दिलाय. वळूया आणि त्यासाठी आधुनिकता एक भरपूर महत्वाच्या. पुढील चेंडू हो इथे मात्र डॉट बॉल आलाय. आधुनिकता तुमच्याकडे तुम्हाला त्याचा न्याय देण्यासाठी आपण चॅलेंज केलं होतं आणि खऱ्या अर्थाने एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलाय. हा अगदी योग्य या ठिकाणी निर्णय पाहायला आला. धावसंख्या 5. ओ चांगला बॉल. फ्लाईट दिली होती. लालच दिलं होतं. बोटांतील जादू पाहायला मिळाल्यात गोलंदाजाच्या साहिलच्या. बघा वाईड लाईनच्या आतून हा चेंडू थोडासा टर्न होतोय. गुड बॉल. डॉट बॉल टाकलाय. निर्धाव चेंडू जितके टाकले जातील ना तितका फायदा होईल. चेंडू किती टाकून झाले ती चर्चा करूया आपण. 4 चेंडू टाकून झालेत. पुढील चेंडू पहिले षटक बरोबर महत्वाचं असतं. तेजस आता मात्र माघारी परतलाय. बॅटला स्पर्श करणारा चेंडू कॉटबॅनच्या रूपानं तेजसच्या खेळीला लागतोय. पूर्ण विराम. पोल स्टॉप. 64चं टार्गेट. पॉवर प्लेची 2 षटकं महत्वाची. साहिलची लेंथ इन लाईन खूप जबरदस्त राहिले आणि त्याला प्रत्युत्तर देताना तेजस थोडासा कमी पडला असं म्हणायला हरकत नाहीये. त्यांची जागा घेण्यासाठी किरण गुरुद्वान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कारण इथे भरपूर मोठं टार्गेट आहे आणि समोर साहिल यांची जी गोलंदाजी अचूकता आहे ती खूप चांगली राहिली. बिमर वाईट हे 2 चेंडू एक्स्ट्रा हाताळले गेले आणि तदनंतर त्यांनी जी कम बॅकिंग केले ना ती थोडंसं फलंदाजांना जगडून ठेवण्याचं काम करते. एक्युरेसी परफेक्ट आहे. नयन पाटील हे सुद्धा मला वाटते प्लेइंग इलेव्हनमध्ये आहेत. डीजे नयन यांना सुद्धा आपण बघितलं कारण कॅमेरामॅनने अर्थातच त्यांचा चेहरा दाखवला. स्माइली फेस बघू शकतायत त्यांना तुम्ही. आता धाबा आहेत. 1 गडी बाद 5. विकेट तर मिळाली. किरण मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. मागच्या मॅचमध्ये विस्फोटक विदारक खेळी त्याची पाहायला मिळाली होती. गोलंदाजाची पिसे काढण्याचं काम त्यांनी केलंय. आता हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. साहिल याच्या कोट्यातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. 64 धावसंख्येचं टार्गेट होतं. धाबा आहेत त्या 5 धाबा. 59 धाबा अजूनही पाहिजेत. विचार करतायत बॅटर. विचार करतायत मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटकेबाजी मला कोणत्या झोन मध्ये करता येईल. ओ आता बॉलर्स तयार नव्हता. बॉलर्स तयार नव्हता. प्रेशर आहे. प्रेशर आहे. प्रेशर रिलीज करावा लागेल. मुळात दबाव हा शब्द क्रिकेट खेळत असताना तुमच्याकडे आला नाही पाहिजे. दबाव या शब्दाला कुठेतरी कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवा तरच तुम्ही पुढे जाल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. साहिल
हो, चेंडूचा पाठलाग करण्याचा इरादा होता. वाईट बॉल, मोठा वाईट. अतिरिक्त धाव मिळाली. धाव संख्या 1 गडी बाद 6. समोर किरण आहे, मोठा खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये कोणीच मोठं आणि छोटं नसतं. जो खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करतोय तो मोठा होत असतो. म्हणूनच चांगला खेळ करायला हवा. सपुडी चेंडू, अहो भरपूर हाफ ट्रॅकर चेंडू, एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न आहे आणि किरणने चेंडूला पाठवलं, स्टँड अँड डिलिव्हर्ड. साहिल यांचा चेंडू आपण बघताय, धावसंख्या फ्लाय झाल्याने पोहोचते ती 12-12 वरती. आपण श्री जागमाता रावळे संघाची जर्सी बघतोय, आकाश किणी स्पॉन्सर्ड केलेली आहे जर्सी. अनेक खेळाडू आहेत, त्यांच्या मागे नक्कीच त्यांच्या आईचं नाव लिहिलं गेले. 12 धावा स्कोर कार्ड वरती बघताय. हाफ ट्रॅक चेंडू होता, किरणने तो रीड केला आणि खूप चांगलं टायमिंग. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड. स्कोर कार्ड वरती 64चं टार्गेट. आता येणारे चेंडू तुमच्याकडे असतील ते 24-24 मध्ये 52-13ची सरासरी तुम्हाला पुढे जावं लागणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर निहिल किनीला आमंत्रित केले. सुंदर स्पर्धा एबी ट्रॉफीची आजची तिसरी रजनी आपण बघतोय. मागच्या 2 रजनीमध्ये 2 संघानं सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालेले आहेत. पहिल्या दिवशी धनवीन स्पोर्ट्स आपल्याला बघायला मिळाला, एकविरा स्पोर्ट्स या संघानं मात्र सुपर 6 मध्ये प्रवेश केला. दुसऱ्या दिवशी 311 मंगलमूर्ती विराथन संघ. आणि आजच्या दिवसामध्ये कोण, हा प्रश्नचिन्हच जो निर्माण झालाय त्याचं उत्तर आपल्याला नेक्स्ट मॅच नंतर मिळणार आहे. पहिला चेंडू घेऊन निहिल राईट विकेटचा मारा करतायत. कोलवा टप्प्याचा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने खेळला गेलाय. स्लिप कव्हर पॉइंट मध्ये आपण बघतायत. चेंडूला फील्ड केलं जाईल, त्याच्याबरोबर सिंगल कंप्लीट झाले आणि धावसंख्या 1ने आकार घेताना पोहोचते ती 13 वरती. धावसंख्या पोहोचली जाते ती 13 वरती. इथे संघर्ष फार महत्वाचा आहे आणि संघर्षामधूनच तुम्हाला पुढे जावं लागतं. संघर्षाकडून यशाकडे तुमचं मार्गक्रमण होत असतं. यश तेव्हाच मिळेल जेव्हा तुमचा संघर्ष पक्का असेल. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलला छेडलंय, परिणाम वाईट होऊ शकतात. इथे वाईट परिणाम झालेत. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये शतरक्षकांनी टिपलाय झेल. संपलाय किरण या बॅटरचा खेळ. विकेट डाऊन, बिग ब्लो, मोठा धक्का. थँक्यू न्यूमॅन. तुषार मैदानाच्या आतमध्ये जात आहे. संघर्ष आपल्याला जर्रे जर्रे पर बघायला मिळणार है. कहते ना कि युवाओं के टकराव से जो निर्माण होता है उसे कहते हैं संघर्ष. जो तमन्ना और आरजुओं को हकीकत में तब्दील करता है उसे कहते हैं संघर्ष. गेंद और बल्ले के बीच में जो कश्मकश चलती है उसे कहते हैं संघर्ष. और जो अपने आप को औरों से आगे ले जाता है उसे कहते हैं संघर्ष. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे श्री जागमाता रावळी विपक्ष NCC सफाळे मधला संघर्ष. धावसंख्या 13 वरती बघायला मिळत आहे. चांगला झेल बघायला मिळाला. एक मोठा विकेट किरण गुरुद्वांच्या रूपानं बॅक टू द डगआउट मध्ये गेलाय आणि तुषारला इथे स्ट्राईक वरती आपण बघताय. यश मिळालेलं आहे, ब्रेक थ्रू दिलाय निहिल किनीनं आणि तो इथे खूप चांगला ऑफ ड्राईव्ह आहे. डायरेक्ट हिटचा अटेम्प्ट झालाय का तिथे बघायचं आहे. खूप चांगलं फील्ड तिथे बघायला मिळालंय. अतिशय सुंदर फिल्डिंग, एक कर्रार ऑफ ड्राईव्ह आणि तेवढ्याच ताकदीचं शतरक्षण. डॉट बॉल. डॉट बॉल आल्यानंतर पुन्हा आता दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमवर वाढत चाललाय. 64 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 13-2 अशी स्थिती आहे NCC सफाळे टीमची आणि आता त्यांना हवा आहे संकटमोचक. सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू करतोय हवाई सफर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. आलाय चौकार. त्यांच्याकडनं बघितला तदनंतर चौकार आला. धावसंख्या 4 ने झाले फ्लाय. निहिल पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर. ओ गुड बॉल. पहिला चेंडू थोडासा पुढे होता आणि त्याचं शॉर्ट सिलेक्शन तुषारचं भन्नाट राहिलंय.
सेट खेळले, सरळ बॅटने खेळले, चौकाराला नीलनं थोडासा विचार केला, बॅकअप द गुडलँड ठेवला, खांद्याचा उपयोग केला, चेंडू थोडासा टॉस झाला आणि याला डॉट बॉल. अचंबित करणारा चेंडू टाकला गेलाय. गोलंदाज नेहिल किनीद्वारे चांगले बॅटिंग केले होते पहिल्या इनिंग मध्ये. आता पुढचा बॉल क्रॉस बॅटने खेळायचं होतं, द्विधा स्थितीमध्ये गेला बॅटर आणि हेच कारण होतं की शॉट सिलेक्शन तो चांगलं करू शकला नाही. थोडंसं व्हेरिएशन या ठिकाणी राहिले. पहिला चेंडू स्लॉटमध्ये होता, चौकारला, दुसरा बॅकअप द गुडलँड ठेवला, टॉस झाला, डॉट आला आणि ते फिंगर रोल केल्यानंतर चेंडूचा हलकासा कट केलाय आणि आपण बघू शकाल डॉट बॉल. दोन षटकं परिपूर्ण झालेली आहे. 17 धावा स्कोर कार्डवरती, 47 ची गरज आहे आणि येणारे चेंडू तुम्हाला 18 मध्ये 47 आपल्याला बघायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 17 धाबा. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 47 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. रिक्वायर रन रेट बघू शकता तुम्ही 15.67चा झालाय. म्हणजेच आता अत्यावश्यक धावगती वाढताना दिसतोय. संघर्ष सुरू आहे. यह जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक न पडे हातोडे की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. संघर्ष सुरू आहे दोन्ही टीमचा. काय म्हणाल, 18 मध्ये 47 होऊ शकतील? क्रिकेट आहे. अनेक वेळा आपण खूप चांगल्या पद्धतीने चेस बघितलेलं आहे. नयन पाटील येत आहेत, लेफ्ट आर्म उर्थ विकेटचा मारा करणारे गोलंदाज, लेग ब्रेक गोलंदाज म्हणून ज्यांना आपण बघतोय. चांगलं फिल्डिंग ते बघायला मिळते. चांगले एफर्ट्स लावले गेलेत. एक धाव कंप्लीट झाली आणि धावसंख्या 18 वरती पोहोचते. विजयाच्या समीप जर इथे जायचं आहे, विजय जर तुम्हाला हवा असेल तर इथून मात्र जो तुमचा रिदम आहे, तुमची कन्सिस्टन्सी आहे, ती तुम्हाला कंटिन्युअसली ठेवावी लागणार आहे. यस, 99% हा भाग मेहनतीचा असतो आणि 1% भाग हा नशिबाचा असतो. इथे तुम्हाला चांगला खेळ करावाच लागेल तरच विजयाच्या दिशेने तुम्ही पोहोचू शकतात. गोलंदाज तयार. नयन पुढे येऊन चांगला स्मॅश केलाय. वॉटर स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या दिशेने एक्स्ट्रा पॉवर, सिक्सर. मध्ये चांगला मॅच सुरू आहे. चांगली गोलंदाजी करताना आपण बघतायत समोर विनायक बाबू, एक उत्कृष्ट हार्ड हिटर बॅटर आपण बघतायत. फील्डची व्यूहरचना प्रिन्स मूवीच्या माध्यमातून कशा पद्धतीने फिल्डिंग सेट केले ते दाखवत आहेत. हो, इनसाइड एज आपल्याला बघायला मिळते. सिंगल कंप्लीट आणि इथे नॉन सायकिंग कडे थ्रो फेकला गेलाय. तुषारला जावं लागेल. बॅक टू द डग आउट. धक्का लागतोय आणखीन एक 25 वरती आणि नयन यांचं षटक जबरदस्त राहिले कारण तुमच्याकडे आता रन्स भरपूर आहेत. चांगली लेंथ लाईन जर ठेवली तर मॅच जी पकड आहे ती आणखी स्ट्रॉंग होणार आहे. उमेश पठारी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. विस्फोटक बॅटर
उमेश दाखल झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. 25 वरती 3 अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. 13 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 13 चेंडूमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत तब्बल 39 धावा. 39 धावा 39. थोडंसं आव्हान मोठं राहिलंय. बघूया. नयन पाटील पुन्हा तयार. चांगली गोलंदाजी. इथे मात्र विनायक थोडेसे तयार होते की जर शॉर्ट बॉलाला थोडंसं चेंडू फिरवण्याचा प्रयत्न केला कदाचित स्विच हिट किंवा डीप बॅकवर्ड पॉईंटला खेळले असते, परंतु नयननं खूप चांगला चाणक्यपणा दाखवला. व्हेरिएशन परफेक्ट बघायला मिळाला. थोडासा जोरानं वेगात चेंडू खाली टाकला गेला. 2 धावा परिपूर्ण झाल्या. 27 झालेले आहेत. येणारे 12 चेंडू आणि 37ची गरज आहे. म्हणजे टोटली जर आपण बघितलं 18.50च्या सरासरीने त्या तुम्हाला 37 धावा बनवायच्या आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण चर्चेकरता पुन्हा येऊया. सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि आमच्या प्रेक्षक राजांचं आम्ही स्वागत करतोय. प्रेक्षक म्हणजेच आमच्या या स्पर्धेचे रक्षक. जितकी मोठी गर्दी ना तितकीच चांगली चर्चा होत असते त्या स्पर्धेची. आपण हा आलेख बघू शकतायत. धाव पळकावर पहिला जो आपल्याला ग्रीन मध्ये आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये जी फलंदाजी झाली तो आलेख दाखवला गेला. 17 धावा पहिल्या षटकात होत्या. दुसऱ्या इनिंग मध्ये 12 धावा. पुढे आपण चर्चा तर करणारच आहोत. आता 12 मध्ये पाहिजे 37. हाफ ट्रॅकर होता. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. अगोदरच कळताना दिसलं बॅटर. एकच धाव मिळेल. बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये चेंडू गेल्यानंतर एकाच धाव्यावर संतुष्ट व्हावं लागतं. धाव संख्या पोहोचली 3 गडी बाद 28. 11 बॉल 36 आवश्यकता. मॅच म्हणू शकतोय. 1 ते 2 मोठे पटके मॅच मध्ये वापसी करून देऊ शकतात. या उलट गोलंदाजाला सुद्धा दबाव टाकावा लागेल बॅटरवर. बघूया. निहिल तयार होत आहेत. अजूनही 36ची गरज आहे. थोडंसं अडचणीमध्ये सापडला एनसीसी सफाळे संघ. पुढे चेंडू वेग आहे. खूप चांगला चेंडू इथे बघायला मिळतोय. पर्याय नाही आहे विनायककडे. इथे मात्र बॅटचा फेस ओपन करण्याचा त्यांचा मनसुबा. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाही आहे. वेग बननाट, पिचिंग परफेक्ट आणि यष्ट्यांच्या मागे चितचं काम तेवढ्या साक्तीचं राहिले. 10 मध्ये 36. आता षटकारांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं 10 मध्ये 6 क्लिअर करावे लागणार आहेत. 10 मध्ये मोठे पटके तर आलेच पाहिजे. रिक्वायर रन रेट प्रत्येक चेंडू मागे वाढत चालला. 21.60 तो बनलाय. फुल पिच बॉल सरळ बॅटने खेळला जात आहे. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतो. चेंडू उचलण्याआधी बॅटरने पूर्ण केली एकच धाव. परंतु विनायक पाटील जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धाबा येण्याची दाट शक्यता. बघूया. विनायक यांचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय. 9 मध्ये 35. शेष आव्हान आहे. उमेश यांच्याकडे भरपूर क्षमता आहे. अनेक मैदानं गाजवणार असा खेळाडू आहे. आणि एका बाजूने निहिल जो सुंदर लेंथ लाईन मेंटेन करतोय आणि चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालाय. तोच तयार होताना पुढील चेंडू घेऊन इथे मात्र मिस टाइम शॉट आपल्याला बघायला मिळतोय. आणि फलंदाज माघारी परतताना तिथे आपण साहिलला बघितलंय. प्रयत्न चांगला होता. चेंडूला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न थोडंसं उंची जास्त बघायला मिळाला आणि उमेश यांच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. फुल स्टॉप. दोस्ती तुटायची नाही. आपण बघतोय सुंदर सॉन्ग. आपण ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 गावदेवी वैतीपाडा संघाचे संघनायकानं येऊन राहायचं आहे. जशी मॅच संपेल आपण महत्त्वाची मॅचचा टॉस करणार आहोत. नेहमी म्हटलं जातं की ओल्ड फ्रेंड इज गोल्ड, न्यू फ्रेंड इज अ डायमंड. इफ यू गॉट डायमंड डोंट फॉरगेट गोल्ड बिकॉज ओनली गोल्ड कॅन होल्ड अ डायमंड. आपण सातत्याने बघतोय. हे जे गीत लागलं ना त्या दोघांबद्दल लावलं गेलंय. ते शॉन आलेत ना दोघं, तर ते एकदम जिवलग दोस्त आहेत. येस नक्कीच. कुत्ते बहुत खूबसूरत होते. खूबसूरत बहुत कुत्ते होते. कुठलं वाक्य कुठे फिरवलं. ओळीया मॅचच्या दिशेने. 29 वर 4. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर
सोप दिलाय, आडवा बॅटचा वापर केलाय, लॉंग ऑन, स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. एकदा मिळाली, एका धाव्याच्या मदतीनं धावा झाल्या आहेत. 4 गडी बाद 30, बरोबर 34 धावा पाहिजेत. चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडूंमध्ये 34. निर्माण बंटी दाखल झालेले आहेत. 7 मध्ये 6 मोठे शॉट खेळावे लागणार आहेत. ओ गुड बॉल, जबरदस्त फेस. इथे आपण बघतायत आणखीन एक डॉट बॉल. स्कोर स्टे ऑन 30, लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर एंड ऑफ 4th ओव्हर. कम ऑन डीजे. Full toss ball, straight drive into the gap. No chance for the fielder. That's a 4 runs. चौकार आलाय या 5व्या षटकातील पहिल्याच बॉलवर. 4 गडी बाद धावसंख्या झाली आहे ती 34. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 30 धावांची गरज. 5 षटकारांची गरज आहे. षटकार. आता आपण लकी ड्रॉ कुपन्स या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत या मॅच नंतर. तुर्तच वळू या मॅचकडे. 5 चेंडू 5 षटकारांची गरज आणि ते मिस टाइम शॉट खेळले गेलेत. बघूया, एक धाव परिपूर्ण बघायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार बघायला मिळतोय. धावसंख्या 4 ने पुढे आणि पोहोचते ती म्हणजेच 38 वरती. 38 धावा. चांगला चोप दिलाय. शतरक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने. शतरक्षक थैनात. विकेटचं पतन आणि आता स्टार खेळाडू पंपू जबरदस्त खेळाडू आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांची ख्याती या पंचक्रोशीमध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम झेल घेताना आमच्या कॅमेरामॅन नंतर त्यांना कव्हर करतील. तुर्तास आपण वळूया मॅचकडे. धावसंख्या 38 वरती सेवान आहे. येणारी चेंडू असतील 3 मध्ये बनवायचे ते 26. अब जीत नजरों से ओझल होती हुई नजर आ रही है. त्याच्या मागचं कारण साहिलनं टाकलेली गोलंदाजी, निहिलचा जबरदस्त स्पेल, नयनची उत्तम गोलंदाजी आणि त्यानंतर आलेली हिमेश यांची अंतिम षटकामध्ये असलेला सुंदर रिदम आता विजयाच्या समीप घेऊन जातोय. पराभवाच्या छायेमध्ये एनसीसी सफाळे संघ इथे दाखल झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. पुढील चेंडू वेग खूप चांगला आहे. डॉट बॉल आलाय. सुंदर खेळी या ठिकाणी बघायला मिळते. हिमेश यांची उत्कृष्ट गोलंदाजी डेथ ओव्हरमध्ये आल्या. थोडीशी इंजर आहेत परंतु मॅच आहेत. चर्चा आपण करूया, परंतु 9 मध्ये 7 वेळ खेळतोय विनायक पाटील. 7 जून ची आठवण झाली मला, ज्यावेळेस सुनील मनोहर गावस्करने चे धावा बनवल्या होत्या 174 चेंडूंमध्ये त्या 36 धावा. ती आठवण झाली इथे. डॉट बॉल. पुन्हा आता दबाव तर वाढलाय. औपचारिकता शिल्लक आहे. एका चेंडूंमध्ये 26 पाहिजेत. अंतिम चेंडूचा खेळ शेष आहे. खूप चांगला प्रवास आपण बघितलाय या दोन्ही संघाचा. शेवटचा चेंडू आणि इथे आपण बघताय शॉटम पोल करण्याचा प्रयत्न. हार्ड लक एनसीसी सफाळे आणि अभिनंदन असणार आहे श्री जागमाता रावळी संघाचं. विजयश्री संपादन करतायत संघनायक. आपण टॉससाठी या. आपण आपल्या मुख्य मंचावरती योगेशजी भोईर साहेबांचं करूया वेलकम. आम्ही विनंती करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून हेमंतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण योगेशजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत.
वेलकम योगेशजी भोईर साहेब. एक उत्कृष्ट